नमस्कार मित्रांनो, कोकण तिथला निसर्ग आणि तिथल्या देवांच्या कथा आणि त्यामागे दडलेले गूढ रहस्य हा मसाला मराठी मेकर्सला कधी फेल झालेला नाहीये. झी5 घेऊन येते एक अजून क्राईम थ्रिलर देवखेळ आणि त्याचा ट्रेलर नुकताच आलेला आहे आणि त्याची चर्चाही सुरू झाली. पण प्रश्न तोच की ही सिरीज फक्त डोळ्यांना सुकवणारी आहे की डोक्याला खुराक देणारी. आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. ट्रेलरमध्ये जी स्टोरी दिसते ती खूप प्रॉमिसिंग आहे. देवदई नावाचं एक गाव आहे जिथे शिमग्याच्या दिवशी एक खून होतो. गावकरी याला क्राईम मानत नाही तर शंकासुराचा न्याय मानतात. इथे संघर्षाची ठिणगी पेटते, श्रद्धा विरुद्ध कायदा. इन्स्पेक्टर विश्वास सरजामने म्हणजे अंकुश चौधरी याला हे थोडांत वाटतं, तर गावकऱ्यांसाठी तोच परम सत्य आहे. ही लाईन ऐकायला सिंपल वाटते, पण यात फॉक हॉररचे काही एलिमेंट्स टाकलेले जे याला पूर्णपणे वेगळे बनवतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे की कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर दोन नावं गेम चेंजर ठरू शकतात. पहिलं म्हणजे अंकुश चौधरी आपण अलीकडे दगडीचा सारख्या मास सिनेमात किंवा हलक्या फुलक्या रोलमध्ये बघतो, पण इथे तो एक ब्रॉडिंग कॉप दिसतोय. याच्या चेहऱ्यावर एक थकवा आणि चिडचिड दिसते जी की या कॅरेक्टरला साजेशी आहे. दुसरं म्हणजे की प्राजक्ता माळी. हे कास्टिंग मला पर्सनली खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण प्राजक्ताच्या अशा ग्लॅमरस आणि विनोदी भूमिकेत आपण नेहमी बघतो, पण ट्रेलरमध्ये तिचा एकच डायलॉग नाही, फक्त तिचे डोळेच काहीतरी सांगतात आणि हे या सिरीजसाठी खूप सरप्राईज फॅक्टर असू शकतं. दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी एक गोष्ट भारी केली, ती म्हणजे की कलर पॅलेट. सिरीजमध्ये लाल रंगाचा गुलाल याचा वापर एक खूप सिम्बॉलिक आहे. रात्रीचे सीन्स, आगीचा उजेड आणि कोकणातली ती भयान शांतता. सिनेमॅटोग्राफीमध्ये बोलायचं झालं तर ती एकदम टॉप नॉच वाटते. बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये जे पारंपरिक वाद्य वापरले जाते त्यामुळे अंगावर नक्कीच काटा येतो. आता येऊयात क्रिटिक्सच्या नजरेने. तर ट्रेलर खूप भारी आहे, पण मला भीती वाटते की ती प्रिडिक्टिबिलिटीची. हा एकदम प्रिडिक्टेबल ट्रेलर वाटतोय. जर आपण बघितलं तर बाहेरून आलेले पोलीस गावकऱ्यांचे डोळे उघडतो हा फॉर्म्युला 100दा बघितलाय, अगदी सिंगम पासून ते कांतारापर्यंत. जर देवखेळने फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाचाच क्लास घेतला असेल तर प्रेक्षक बोर होतील. तुंबाड का चालला, कारण का त्यात फक्त भीती नव्हती तर मानवी लोभ होता. तसेच देवखेळमध्ये पण फक्त शंकासूर नको, तर त्यामागे काहीतरी मानवी स्वभावाचे काळे पडदे उघडले पाहिजे. जसं की हे स्लो बर्न थ्रिलर असेल तर एपिसोड खेचले जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर देवखेळचा ट्रेलर हा 3.5 स्टार डिझर्व करतो. का बघावा तर व्हिज्युअलसाठी, कोकणच्या फीलसाठी आणि अंकुश प्राजक्ताच्या वेगळ्या केमिस्ट्रीसाठी. हा 30 जानेवारीला झी5 येतो. मी तर 30 तारखेला बिंग वॉच करून डिटेल रिव्ह्यू तर देणारच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, शंकासूर खरंच शिक्षा देतोय की त्यामागे दुसरंच काहीतरी सिस्टम? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.